नाशिक शहरामध्ये पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आलाय। महापालिका प्रशासन शहरामध्ये वाहनतळ उभारत नाहीये आणि रस्त्यावर वाहनं उभी केली तर पोलीस दंडात्मक कारवाई करताय। नागरिकांचा दोष नसताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असल्यानं नागरिक मेटाकुटीला आलेत। नाशिक शहरातील महात्मा गांधी रोड, मेन रोडसह वर्दळीच्या भागात रस्त्यावर चारचाकी गाड्या पार्क करणाऱ्या गाड्यांना जामर बसवलं जात आहे, तर दुचाकी वाहनं टोईंग केली जात आहेत। पोलिसांच्या या कारवाईचं स्वागत होत असलं तरी आधी पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्या, नंतर कारवाई करा, अशी मागणी नाशिककरांकडून केली जाते। शहराच्या मध्यवस्तीत वाहनं उभी करण्यासाठी महापालिकेचं वाहनतळ नाही। व्यापारी संकुल व्यावसायिक पार्किंगची जागा हडप करत असून त्यांच्यावर कुठल्याही स्वरूपाची कारवाई केली जात नाही आणि वाहन चालकांना प्रत्येक वेळी वेठीस का धरलं जातं, असा सवाल नाशिककर उपस्थित करतायत। 5 मिनिटाचं काम एमजी रोडवर असेल तर पार्किंग शोधायला किमान 15 ते 20 मिनिटं जातात। त्यातूनही पार्किंग मिळेलच याची कुठलीच गॅरंटी नाही आहे। महानगरपालिकेने सुद्धा पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे, कारण नाशिक महानगरपालिका आता महाराष्ट्रातली नावाजलेली महानगरपालिका आहे। त्यांनी आणि आपल्या मध्यवर्ती भागामध्ये जर पार्किंगची सोय नसेल तर त्या इतकी दुर्दैवाची गोष्ट कुठलीच नाही आहे। नागरिकांच्या तक्रारीची पोलिसांकडून फारशी दखल घेतली जात नाही। बेशिस्त वाहन चालवणं आणि रस्त्यात गाडी उभी करणं अशा लोकांवर कारवाई यापुढेही सुरू ठेवण्याचा इशारा पोलिसांकडून दिला जातोय, तर महापालिका प्रशासन गेले अनेक वर्ष मल्टी पार्किंग उभं करण्याचा दावा करत आहे। बेशिस्त लावणे, बेशिस्त चालवणे हा जे आहे तो नियमाचे उल्लंघन आहे आणि जे व्यवस्थितपणे जर लोकांनी लावली आणि साईडला लावली तर त्याच्याबद्दल कारण तो नोटिफाईड झालेला नाही एरिया, ते करू शकतात, परंतु त्याच्यामुळे इतरांना त्रास होतो आणि असेच लावतं ज्याच्यामुळे ॲक्सिडेंट्सही होऊ शकतोय, असे वाहनावर आपण कारवाई करता। 5 पजल आणि 2 रोटरी असा आम्ही पहिल्यांदा एक नाशिक शहरामध्ये ट्रायल सुरू करणार आहोत। त्याचा रिस्पॉन्स कसा मिळतो त्या पद्धतीने परत पुढच्या वर्षाच्या बजेटमध्ये आम्ही परत त्याच्यात नियोजन करू, त्याच्यासाठी परत बजेट धरू। त्यामुळे आता आम्ही पार्किंगच्या आता म्हणजे 3 ते 4 दिवसामध्ये त्याचं टेंडर निघणार आहे। बुधवारी 1 दिवसातच बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून 8 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। त्यामुळे टार्गेट पूर्ण करण्याकडे पोलिसांचं लक्ष लागलंय, तर महापालिका अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना हलगर्जीपणाची सवय लागल्यानं नाशिककरांना कुणीच वाली उरला नाही। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।